तू सांगितलंस म्हणून तिला फोन केला. आता तरी हॅपी आहेस ना? हो हॅपी आहे मी. फक्त एक प्रॉब्लेम आहे. कोणता? तुझा चेहरा बघितलास का? हा चेहरा बघून ना पळून जाईल ती. एक्सक्यूज मी. व्हॉट एक्सक्यूज? सरळ आता सॅलॉन मध्ये जायचंय आणि हा अवतार नीट करायचा. नाही करणार. ठीक आहे मग मी रेडी केलं. हे करूया नीट. ब्लॅकमेलर पुढची. चला. चल आता झालं ना तुझ्या मनासारखं? एक्सक्यूज मी, कोण आहेस तू? तू पुन्हा दारू प्यायली आहेत का मी आत गेल्यावर? अरे नाही, खरंच ओळखलं नाही. आज जाताना जंगली दिसत होतास, आता ब्युटिफुल दिसतोस. तुला हँडसम बनायचंय का? उडू नकोस जास्त. चल आता आपल्याला अजून शॉपिंग पण करायची. कसली शॉपिंग? पैसे नाही आहेत माझ्याकडे इथे. मैं हूं ना. चल. तू इसीलिए टेन्शन आहे. आर यू शुअर की आपल्याला शॉपिंग खरंच जरुरी आहे? तू चल ना गप. मला एक कळत नाही, वुमन क्लोथिंग सेगमेंट प्रत्येक मॉलच्या ग्राउंड फ्लोअरलाच का असतं? सायकोलॉजी ब्रो. मुलींना विंडो शॉपिंग खूप आवडते आणि ग्लास मधनं प्रोडक्ट दिसलं की सेल्स वाढतो. व्हॉट अबाउट बॉईज ब्रो? मुलांसाठी फक्त ब्लॅक, व्हाईट, नेव्ही ब्ल्यू इतकेच कलर असतात. मुलींसाठी इतके सगळे शेड्स अवेलेबल असतात. दिस इज सो अनफेअर यार. मग तू एक काम कर ना, हे घे, मुलींच्या सेगमेंट मधनं शॉपिंग कर. चल आता. हा कसा दिसतोय? नको रे, एकदम टिपिकल आहे. हा कसं दिसतोय? हा घालून तू डेटवर जाणार आहेस? ए, हा कसा वाटला? ते घाण चॉईस आहे रे तुम्ही. एक काम कर, तूच सिलेक्ट कर माझ्यासाठी. ठीक आहे चल. ट्रस्ट मी, ती तुला आज नक्की हो म्हणणार आहे. आणि जर ती नाही म्हणाली तर आपण हा रिटर्न करू शकतो का प्लीज? तू एक काम कर, तू मुंबईला परत आलास ना की माझ्याकडे ये. तुला थेरपीची खरंच गरज आहे. आलं तुझं डेस्टिनेशन. किती झाले? 3225. बेस्ट ऑफ लक तुझ्या डेट साठी. थँक्स. थोडा वेळ थांबशील का? का? परत मुंबईला जाण्याचा प्लॅन वगैरे बनवलंस की काय? नाही ग, थोडा वेळ थांब ना सोबत. लेट्स हॅव कॉफी टुगेदर. ए बाबा, मला काय कबाब हट्टी नाही बनायची ना. ती येईल केव्हा पण तू जा आता. मला नाही भेटायची ती. का? आता मी एवढं सगळं अरेंज केल्यावर तुला लास्ट मोमेंटला मेसअप करायचंय का? अरे मी खरंच कन्फ्युज झालो यार. म्हणजे ती कोण असेल, कशी असेल, माझी वाईफ तिच्याशी मॅच होईल का नाही काहीच कळत नाहीये. अरे मग त्यासाठी आधी तुला तिच्याशी बोलावं लागेल, तिला भेटावं लागेल. हे बघ राघव, लाईफ ही ट्रायल अँड एरर आहे. आपल्याला हवा असलेला पार्टनर भेटेपर्यंत फक्त ट्राय करणं आपल्या हातात असतं. मग आपण दोघं का नाही ट्राय करत? नाही म्हणजे आज दिवसभर आपण सोबत होतो, एकमेकांसोबत हसलो, भांडलो. तू माझ्यावर एक्सपेरिमेंट सुद्धा केलेस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुझ्यासोबत कम्फर्टेबल होतो. कम्फर्ट म्हणजे प्रेम नसतं आणि प्रत्येक सुंदर नातं हे रिलेशनशिप मध्ये टर्न व्हावं असंही नसतं. पण मला तरी वाटतं की आपण एकदा ट्राय करायला हवं. नाही, का? कारण मी तुझं डेस्टिनेशन नाहीये, मी तुझी जर्नी आहे. म्हणजे बघ ना, आपण प्रवास करताना एखादी व्यक्ती आपल्याला भेटतो, आपण त्याच्यासोबत गप्पा मारतो, टिफिन शेअर करतो. पण याचा अर्थ असा नाही ना की आपण ज्या स्टेशनला उतरू त्या स्टेशनला तोही उतरेल. आपण प्रवासात भेटलो राघव. प्रवासात भेटलेली प्रत्येक व्यक्ती आयुष्यभरासाठी नसते रे. काही लोक पुढच्या स्टेशन पर्यंत सोबत असतात. अँड ऑनेस्टली आपण जर रिलेशनशिप मध्ये आलो ना तर आपलं 2 दिवसात ब्रेकअप होईल. हे तू कशावरून बोलतेस? एक्सपेरिमेंट वरून. तू ॲज युजल ओव्हरथिंक करशील आणि मी अनालाइज करेल. तू प्रश्नांपासून लांब पडशील आणि मी सारखी प्रश्न विचारत राहील. म्हणजे काहीच चान्स नाहीये का? नाही, 1% पण नाही. सायकोलॉजी मध्ये याला फॉल्स होप म्हणतात आणि आपल्या दोघांची सायकोलॉजी बघता आपलं जुळणं फार मुश्किल आहे. चल जा आता, ती येईल. पण ती मला आवडलीच नाही तर? दुसरी मिळेल, ती नाही आवडली तर? तिसरी मिळेल. ती नाही आवडली तर? मग तुझ्या आईकडे जा, त्यांच्याकडे बॅकअप लिस्ट रेडी असेल. चल पेंटर, बाय. येते मी आता. बाय डॉक्टर. डॉक्टर झाली नाही अजून. होशील लवकर. बाय. बाय. हॅलो काकू, तुमच्या मुलाची राईड आणि थेरपी सेशन झालंय. अहो तुम्ही काळजी नका करू,
तुमच्या मुलाला त्याची लाईफ पार्टनर नक्की मिळेल. हो, थँक्यू.